धन्यवाद राजे। यानंतर माढा तालुक्याचे युवा नेते, आम्हा सर्वांचे नेते सन्माननीय रणजित शिंदे साहेब संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करतील। आदरणीय रणजित शिंदे साहेब। आजच्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय दादा, माढा तालुक्यातून उपस्थित असणारे कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय भाऊ शिवाजी नाना कांबळे, सुहास काका, शिवाजीराव पाटील, चित्राताई वाघ, पंढरपूर तालुक्यातून उपस्थित असणारे आप्पा काका, दिलीप आप्पा आणि सर्वच पंढरपूर तालुक्यातले आणि माढा तालुक्यातले नेते मंडळी, या ठिकाणी माळशिरसच्या 14 गावातून उपस्थित असणारे म्हाळुंगचे नगराध्यक्ष, त्याचबरोबर म्हाळुंगचे गटनेते राहुल आप्पा, मौला चाचा, 14 गावातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मित्र, माढा तालुक्यातून 36 गावातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी, तरुण मित्र व या ठिकाणी आजच्या या संवाद मेळाव्यासाठी झालेल्या निकालावरती आपापल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेले सर्व माढा, पंढरपूर, माळशिरस या तिन्ही तालुक्यातले सर्वच गावगावचे कार्यकर्ते, आत्तापर्यंत गेल्या 2 तासामध्ये सगळ्यांनी आपापल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, आपापल्या भावनांना वाट करून दिली। एखादा पराभव झाल्यानंतर त्याला कारणं भरपूर असतात, पण एखादी निवडणूक जिंकल्यानंतर अशा पद्धतीची निवडणूक का जिंकली म्हणून आपण कधी जमा होत नाही। आणि म्हणून कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या पराभवाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी गेले महिनाभर अनेक गावची काही मंडळी येऊन भेटत होती आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी एखादा मेळावा आपण आयोजित करावा। मेळावा म्हणण्यापेक्षा सगळ्यांना एका ठिकाणी बोलवावं आणि आपापले विचार या ठिकाणी व्यक्त करावे। आणि आज दादांच्या तब्येतीमुळे गेले 15-20 दिवस काही ते शक्य झालं नव्हतं आणि आज दादांनी तारीख दिल्यानंतर आज आपण या ठिकाणी सगळे जमलो। सर्वप्रथम या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि उपस्थित नसणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। कारण पराभव झाला म्हणजे काही जणांनी काम केलं नाही असा त्याचा अर्थ होत नाही। अनेकांनी पळून काम केलं, बिगर पदाच्या लोकांनी पळून काम केलं, पदाच्या लोकांनी काय पळून काम केलं, पण काही कारणाने या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत झालेल्या मनोगतामध्ये अनेक वेगवेगळी कारणं, त्याच्यामध्ये काय तुतारीचं वातावरण आहे काय म्हणली, काही मराठा समाजाच्या आंदोलनाचा काय प्रभाव राहिला म्हणून काही जणांचं मत आलं, काही जणांचं आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं संभ्रमाचं वातावरण आहे असं म्हणण्यात आलं, काही आपल्याच जवळच्या कार्यकर्त्यांच्या जवळची मंडळी वेगळ्या विचारांनी गेली असं काही जणांचं मत आलं। गेले 30 वर्षामध्ये आतापर्यंत केलेल्या कामाचं येईल त्याचं काम केलं
म्हणून गावगावामध्ये काही मंडळी आमच्या ऐकण्यात राहिली नाही असं काही जणांचं मत आहे. गावाच्या स्थानिक राजकारणाचा, गावगावच्या दोन पार्ट्याचा अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास झालेला त्यांनी या ठिकाणी राग व्यक्त केला म्हणून काही जणांचं मत आहे. आणि हे सगळं ज्या ठिकाणी घडलं नाही त्या ठिकाणी पैशामुळं काय काम झालं असं काही जणांचं मत आहे. पण या निवडणुकीमध्ये एक गोष्ट नक्की आहे, कारणं भरपूर आहेत, परंतु या निवडणुकीमध्ये ह्याची जबाबदारी म्हणून आपण कुठंतरी कमी पडलो असं मला या निवडणुकीच्या निमित्ताने वाटतंय. कारण आपण नियोजनामध्ये सातत्याने आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या आणि जिल्हा परिषदेच्या पहिली विधानसभेची निवडणूक 95 सालाची जर सोडली तर मला वाटतंय सगळ्या त्याच्या पुढच्या 5 निवडणुका, या निवडणुकांचं सगळं नियोजन ही मी स्वतः बघत होतो. आणि या 5 निवडणुकांमध्ये मागं बसून जे नियोजन बघायला पाहिजे ते संपूर्ण काम